आपण भाग्यवान आहात की या पवित्र स्थानावर बसून ही काया आणि यात आत बसलेला बाबा ज्याचं नाव आहे मन, या दोघी गोष्टी पवित्र करण्याची एकमेव साधन आणि संधी दोघी तुमच्या जीवनात तुम्हाला लाभल्या। या परमपवित्र अशा कथेचे मुख्य यजमान आदरणीय वैकुंठवासी नात्याने आमचे भाऊजी लागतील विजय दलपत वाणी, त्यांच्या पत्नी आमच्या ताईसाहेब वर्षाताई वाणी आणि त्यांचे सुपुत्र हर्षल दादा, योगेश दादा आणि चिराग दादा। त्याचबरोबर वैकुंठवासी दगा काडू अहिरे, त्यांचा पूर्ण परिवार, पंडित डगा अहिरे, सरलाताई पंडित अहिरे आणि जे शूटिंग करतायत आमच्या सोबत नेहमी असतात प्रवीण माऊली, प्रवीण पाटील, त्याचबरोबर वैकुंठवासी मुरलीधर गंगाराम वट्टमवार व वैकुंठवासी सुलोचनाबाई मुरलीधर वट्टमवार यांचे सुपुत्र आदरणीय आमच्या सोबत नेहमी यात्रे करत असतात सुभाष मुरलीधर वट्टमवार व आमच्या आईसाहेब रेखाताई सुभाष वट्टमवार। त्याचबरोबर वैकुंठवासी रुपला धाकू देसले, वैकुंठवासी मधुरबाई रुपला देसले या परिवारातील आमचे आदरणीय माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे मधुकर बाला पाटील व लताबाई मधुकर पाटील, आमचे आदरणीय पप्पू दादांचे आई आणि वडील हे कथेचे मुख्य यजमान आहेत। यांच्या माध्यमातून या कथेला यजमानत्व मिळालं, या लोकांच्या जीवनात ही स्वर्ण संधी आली आणि आपणही सर्व लोक या कथेत खारुताईचा वाटा घेतो आहे। ही भागवत कथा जीवनातली व्यथा मिटवते सज्जनो। या कथेतला पहिला श्लोक आपण सर्वजण एकत्रित म्हटला पाहिजे, म्हणून मी सर्वांना प्रार्थना करेल की प्रत्येकाने आपल्या डोक्यावर काहीतरी घ्यायचं। काहीतरी म्हणजे ज्यांच्या साडीला पदर आहे त्यांनी पदर घ्या, कोणाच्या डोक्यावर टोपी नसेल छोटासा रुमाल घ्या, ज्याला डोकं नाही त्यानं नाही काही घेतलं तरी चालतं। आणि सर्वांनी माझ्या मागे एक श्लोक 3 वेळेला म्हणायचा आहे। सच्चिदानंद रूपाय, म्हणा माझ्या मागे विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय, श्री कृष्णाय वयं नमः, श्री कृष्णाय वयं नमः। सच्चिदानंद रूपाय, सच्चिदानंद रूपाय, विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय, तापत्रय विनाशाय, श्री कृष्णाय वयं नमः, श्री कृष्णाय वयं नमः। सच्चिदानंद रूपाय, सच्चिदानंद रूपाय, विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय, तापत्रय विनाशाय, श्री कृष्णाय वयं नमः, श्री कृष्णाय वयं नमः। बोलिए श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री सुखदेव जी महाराज
की जय, गंगा मैया मैया की जय. जय जय श्री राधेश्याम. आपल्याला ही कथा मिळाली एका साधूचे उपकार आहेत. या जगामध्ये साधू भेटण्याकरता भाग्य लागत असत. जीवनामध्ये संगत करायची तर साधूची केली पाहिजे. संगतीचा भला मोठा परिणाम आहे. 2 पाण्याचे थेंब घ्या, एक तापलेल्या तव्यावर टाका, तो जडून खाक होतो, आणि दुसरा शिंपलीमध्ये टाका, त्याचा मोती होतो. हा सानिध्याचा परिणाम आहे. पैठण उधार संगाचा महिमा, 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 पैठण उधार संगाचा महिमा. त्यजावे अधमास तसेवी, त्यजावे अधमा संत सेवी, पैठण उधार संगाचा महिमा, पैठण उधार संगाचा महिमा. त्यजावे अधमा संत सेवी, त्यजावे अधमा संत सेवी, पैठण उधार संगाचा महिमा, पैठण उधार संगाचा महिमा, संगाचा महिमा, संगाचा. फार सोपं प्रमाण आहे. पतन अन्यथा उद्धार. हा कशाचा महिमा आहे? हा संगतीचा परिणाम आहे. अधमाशी त्याजावे म्हणजे अधमाच्या दूर जावं आणि साधूच्या जवळ जावं. तुम्हाला सर्वांना एक प्रमाण पाठ आहे. ढेकणाच्या संगे हिरा अत्यंत कडक असतो, नाही का, टणक असतो तो. ज्याने पाहिलाय त्याला कळेल. ऐरणीमध्ये तो हिरा जर ठेवला आणि वरून घनाचा घाव घातला तर तो हिरा फसतो त्या लोखंडाच्या ऐरणीत, पण फुटत नाही. पण तोच हिरा एका बारीकशा किड्याच्या बरोबरीला जर गेला ना, चुरा होतो त्याचा चुरा. त्या किड्याचं नाव आहे ढेकण. संगत संतांची केली पाहिजे. जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे. तुम्ही दारू नाही पिलात, पण दारू पिणाऱ्याच्या मोटरसायकलवर फिरलात तरी लोक म्हणतील, अरे थोडी थोडी घेत असेल, नाही का. हा संगतीचा परिणाम आहे. एखादी बाई जर गावामध्ये लग्न मोडते, चुगल्या लावते, ती जर तुमची मैत्रीण असेल ना, लोक म्हणतील, अरे हाय बी ती जे. म्हणजे हा संगतीचा परिणाम आहे. म्हणून मैत्रीण चांगली असावी. मी यात्रेला चालली बाई, तू बी चल, मी तुझं तिकीट काढते पाहिजे, असं म्हणणारी असावी. जाऊ दे, काय जाते यात्रेला, बाबा लोकांचा धंदा येतो, समजून घ्यावं. ही बी नरकात जाईन आणि तुला बी घेऊन जाईन. हा, आमच्या अलकाताई एकटी नाही आली, बिचारीनं वर्षाताईला उडून आणलं. वर्षाताईनं अजून कोणाकोणाला आणलं. सांगण्याचा उद्देश हा, पवारबाई तर इंजनच आहे, डबा गंजच येत मागे. महाराज लक्ष द्या. हा, एक नियम लक्षात ठेवायचा. कथेमध्ये जर आपण बडबड केली ना, त्याचा परिणाम वाईट असतो बरं. कथेशी बडबड करेल जो कोणी, मी नाही म्हणत, संतांचं प्रमाण आहे. फोन आला तरी त्याचं मुस्कांड दाबायचं, बोलायचं नाही, नुकसान आहे त्याच्याने. संत प्रमाण असं आहे, कथेशी बडबड करेल जो कोणी, बेडूक होऊन येईन जन्मा.
पुढच्या जन्मात बेडूक व्हावं लागतं. मग कथेत जर बडबड केलं तर म्हणून बोलायचं नाही. कथेत दोनच नियम आहेत. महाराजांनी भजन म्हटलं तर नाचायचं, महाराजांनी भजन म्हटलं तर टाळी वाजवायची. याचे फायदे आहेत, सांगेन तुम्हाला क्रमाक्रमाने. सजनो, संत संगतीचं फार मोठं सुख. आम्ही म्हणतो संत संगतीचे काय सांगू सुख, एवढं सुख कुठेही नाही. पण ते संत सहज मिळत नाही, बहु अवघड. किंवा कहत विभीषण जय हनुमंता, राम कृपा बिनु मिले नाही संता. रामाच्या कृपे वाचून संत भेटू शकत नाही. म्हणजे संत भेटण्याकरता देवाची कृपा लागते. इतकी संत भेट अवघड आहे. डॉक्टर साहेब, संतांची भेट एवढी सुलभ नाही. संत कुठे राहतात? संतांचं राहणं एकांत आहे. साधक आणि संत या दोघांच्या राहण्याच्या जागा ठरल्या आहेत. ज्ञानोबराय सुद्धा साधकाला राहण्याकरता जागा सांगतात. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. साधकासाठी जागा सांगितली ज्ञानोबरायने, एक ओवी खर्च केली त्याकरता. म्हणून हे जे संत आहेत ना, ते एकांतात राहतात. एकांत कुठे असतो? एकांत हिमालयात आहे. सध्याच्या स्थितीला हिमालय पण सोडला नाही लोकांनी. आता हिमालयात सुद्धा दरी डोंगरांमध्ये हेलिकॉप्टर घेऊन जातात लोक. काय पायी पायी काय करतात ते? पायी पायी डोंगरावर चढतात लोक. काय म्हणतात त्याला? ट्रॅकिंग. ट्रॅकिंग. मला आताच एक क्लास 1 ऑफिसर भेटला 14 तारखेच्या लग्नात. मला म्हणे महाराज मी ट्रॅकिंगला चाललो. म्हटलं ट्रॅकिंग मला काही समजेना, मी 8वी शिकेल, मला काय ट्रॅकिंग समजेन. त्याला ट्रॅकिंग. मी त्याला 3दा विचारलं सर ट्रॅकिंग? तो म्हणे ट्रॅकिंग 5 दिवस काही संबंध नाही. अरे पण ट्रॅकिंग काय? ते 3दा सांगितल्यावर मी त्यानं मला सांगितलं नाही. त्याला वाटलं याला लय समजतं, त्याला काय माहिती, मला काही समजत नाही. मी आमच्या मावस भावाला विचारलं, म्हणलं का रे ट्रॅकिंग काय भानगड? म्हणे जो हरामाचं खातो तो पचवायला जातो. म्हणलं अरे असं आहे का ते? त्यानं वेगळं सांगितलं, मी तसं सांगितलं तुम्हाला. तो असं म्हटला की उंच बर्फाच्या ठिकाणी असेल, डोंगर असेल, तिथे लोक पायी चढत जातात, त्याला ट्रॅकिंग म्हणतात. म्हणजे या गुफा, दर्या, डोंगर साधूंच्या राहण्याच्या ठिकाणी होतं. आता लोकांनी मनोरंजनाचं साधन केलं, ते एन्जॉय म्हणून लोक जातात. मी म्हणतो दुसऱ्याला आपल्यापासून त्रास होईल असं जगायचंच नाही. हिमालयामध्ये सारा हिमालय साधू संतांनी भरलेला आहे. उच्च कोटीचे साधक साधना करतायत. असली साधना करतात लोक हिमालयामध्ये. काय सांगावं? हट्टयोगाने जगणारे साधू लोक आहेत. मी कुंभमेळ्यामध्ये एक बाबा पाहिले, तुम्ही पण पाहिले असतील. काय ते प्रणवगिरी का प्रणवपुरी नाव आहे त्या महाराजांचं, मला परफेक्ट नाही सांगता येणार. मी त्यांचा व्हिडिओ पाहिला. 36 वर्ष झाले त्यांचा उजवा हात असा वर आहे. किती? 36 वर्ष. 3 तप. हातच खाली केला नाही, त्या हाताचे नख इथपर्यंत येऊन गेले. असे काय हटयोगाची साधन आहे. मी असे बरेच बाबा पाहिजे. आपल्याकडे एक बाबा आहेत शांतिगिरी महाराज, कोणाकोणाला माहिती आहेत? वेरूळचे. ते बाबा अन्न खात नाहीत, फक्त फळं खातात. म्हणजे मी तर माझ्या जीवनात लय चमत्कारी साधू लोक पाहिले. ते बिजासनी मातेला कोण कोण गेले? बिजासनी मातेला जात असताना शिरपूरच्या पुढे उजव्या हाताला एक बाबा राहतात अजून बी. शिरपूर पासून एक 15-20 किलोमीटर पुढे उजव्या हाताला कुठेतरी झोपडी आहे छोटीशी. बाबांचं नाव आहे मिरचीवाले बाबा. काय नाव आहे? मिरचीवाले बाबा. मी पाहिलंय त्यांना. मिरचीवाले बाबा नाव का बरं पडलंय? ते बाबा जेवण करत नाही, फक्त मिरची खातात. दुसरं काही खात नाही, फक्त मिरची. फार मोठं आश्चर्य आहे ना. बरं त्यांचे भगत बी एवढे चांगले आहेत. सफरचंद घेऊन जायचे बाबाला, चिकू केळ, पावशेर मिरच्या. फरक आलाय. मिरचीच खातात, दुसरं काहीच नाही. पाणी पितात आणि मिरची खातात. कसे कसे साधू लोक आहेत बुवा हे. आपल्याकडे असे तर हिमालयात कसे असतील?
12 वर्ष स्वतःला उलट टांगून घेतात, पायवर डोकं खाली, एकेका पायावर उभे राहतात, अन्न पाण्या वाचून जगतात. हे सारे साधू लोकांचं ध्येय एकच आहे, परमात्म्याची प्राप्ती. देव कसा भेटेल, आत्मोद्धार कसा होईल, याकरता ही लोक धडपड करतात, प्रयत्न करतात. झालं असं, त्या साधू लोकांची एक मीटिंग बसली आणि म्हणतात, का रे बाबा, सध्याच्या स्थितीला साधना करण्याकरता मन लागत नाही आपलं. म्हटले मग, अरे साधनाच नाही केली तर मग जगायचं कसं? माळ जपायची इच्छा होत नाही, व्रत वैकल्य करायची इच्छा होत नाही, उपास तपास करावे वाटत नाही. म्हटले मग काहीतरी करा, आपल्याला साधना करता येईल असा पर्याय शोधा. त्यावेळेला सारे क्षीरसागरामध्ये विष्णू परमात्म्याकडे गेले आणि विष्णू परमात्म्याला सांगितलं, आमचं भजनाकरता मन लागेल, आम्हाला बरं वाटेल, आम्हाला समाधान वाटेल अशी जागा आम्हाला सांगा. विष्णू परमात्म्यानं सांगितलं, ठीक आहे. हातातल्या सुदर्शन चक्राकडे परमात्म्याने पाहिलं आणि सुदर्शन चक्राला सांगितलं, यांच्या भजनायोग्य जागा यांना दाखवा. सुदर्शन चक्राने पुढे चालावं आणि 88,000 ऋषींनी मागे मागे चालावं. 4 धाम, सप्तपुर्या, अष्टविनायक, 12 ज्योतिर्लिंग, भारतात जे कुठले तीर्थक्षेत्र असतील प्रत्येक ठिकाणी ते फिरलं आणि ते चक्र फिरत फिरत याच उत्तर प्रदेशात सीतापूर नावाच्या जिल्ह्यामध्ये एक छोट्याशा अरण्यामध्ये, छोट्याशा जंगलामध्ये येऊन ते चक्र थप्प दिशी खाली पडलं. ते चक्र जिथे खाली पडलं ना, तिथे गुप्त झालं, मोठा खड्डा पडला आणि त्या खड्ड्यातून खालून पाणी येऊ लागलं. चक्र जिथे पडलं तिथे एक अरण होतं, अरण्य, झाडांचा समूह, आणि त्या अरण्याचं नाव होतं नैमिषारण्य. याचे 2-3 अर्थ लावतात. जसं की डोळ्याची पापणी लावतो आणि उघडतो तितका वेळेला म्हणतात निमेष, त्याच्यापेक्षा जास्त सेकंद, सेकंदापेक्षा मिनिट, मिनिटापेक्षा तास, तासापेक्षा दिवस, दिवसापेक्षा महिना, महिन्यापेक्षा वर्ष, असा पण मोजत जातो ना, सर्वात कमी निमेष. म्हणजे डोळ्याची पापणी लावून उघडतो तितका वेळ जरी त्या अरण्यात थांबले तरी मोक्ष मिळतं, मुक्ती मिळते, असं त्या महात्म्याचं स्थान आहे. स्थान महात्म्य. पुन्हा अजून एक अर्थ लावता येतो. त्या चक्राची जी मधली जागा असते ना, जिथे ते बोट असं घातलं जातं ना, ते बोट, त्या चक्राच्या मधल्या जागेला म्हणतात निमी. चक्रातली जी मधली जागा असते ना, ती गिठोडी जिथे बोट ऍडजस्ट केलं जातं त्याला म्हणतात निमी. ती निमी तिथे फसली म्हणून त्या क्षेत्राचं नाव आहे नैमिषारण्य. भरपूर झाडं होती पूर्वी. मी कालही बोललो, गोमती गंगा नावाची गंगा नदी आहे. चक्रतीर्थ निर्माण झालं, तिथं आधीच भगवतीचं एक पीठ होतं. जे भगवतीच्या शरीराचे 52 तुकडे झालेत ना, त्या तुकड्यातलं एक तुकडं तिथं पडलंय शरीराचं. त्या भगवतीच्या धामाचं, त्या पीठाचं नाव आहे ललिता देवी. भगवतीचं मंदिर आहे ललिता देवी. चक्र गायब झालं, आता करावं काय? 88,000 ऋषींनी त्या अरण्यामध्ये इकडे तिकडे बघावं. तेवढ्यात एक छोटीशी मूर्ती चालत आली. अंगावर वस्त्र नाहीत, फक्त कौपीन परिधान केली. कौपीनवंता खलू भाग्यवंता. निरागस चेहरा आहे, सूर्याच्या तेजाला सुद्धा लाजवेल इतकं तेज त्या चेहऱ्यातून बाहेर प्रकट होत आहे. आभामंडल अत्यंत सुंदर आहे. त्या चेहऱ्याकडे पाहावं आणि पाहतच राहावं. काही लोकांचे चेहरे असे असतात ना प्रसन्न, काही काही लोकांचे असे असतात ना 5च्या फाटेल नोटा तरी बऱ्या.
नको वाटतात ते बघायला, पण आभा मंडल अत्यंत सुंदर आहे. हजारो वर्ष जगणाऱ्या साधूंनी त्या छोट्याशा मुलाकडे पाहावं, साष्टांग प्रणिपात करावा आणि गायीच्या शेणाने सारवलेलं असं उंच आसन द्यावं. त्या आसनावर त्या छोट्याशा मूर्तीला बसवावी. त्या महात्म्याचं नाव आहे सूतजी महाराज. आपल्यापेक्षा उंच आसनावर बसवलं. कथाकारापेक्षा उंच आसनावर बसू नये, ही मर्यादा आहे. आता जरी खुर्च्या आहेत ना तुमच्या, तरी व्यासपीठाच्या खाली आहेत. का बरं? सोपं उदाहरण, आपल्या बाथरूम मध्ये नळाला पाणी यावं याच्याकरता टाकी खाली जमिनीत पुरावी लागते, बरोबर आहे ना? बाथरूम मध्ये नळाला फोर्सने पाणी यावं याच्याकरता टाकी कुठे ठेवावी लागते? वर. जितकी टाकी वर असेल तितका पाण्याचा फोर्स चांगला येतो. कथाकारापेक्षा व्यासजी महाराजांपेक्षा उंच आसनावर बसू नये. कथा ऐकण्याचं फल मिळत नाही. सूतजी महाराजांना उंच आसनावर बसवलं. 88,000 ऋषी खाली बसलेत आणि 88,000 ऋषींनी सूतजी महाराजांना प्रणाम केला, नमस्कार केला, दंडवत केला. हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. भूल रहे थे वन में, तन खो बैठे थे मन में. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. भूल गए थे वन में, तन खो गए थे तन में. प्रभु की राह बताने वाले, यह राज बताने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. ओ, हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के गाला. लेकर विष का प्याला जा रहे थे यम के ग्वाला. लेकर विष का प्याला जा रहे थे यम के गाला. लेकर विष का प्याला जा रहे थे यम के ग्वाला. अमृत पान कराने वाले हो, प्रभु की सुधा पिलाने वाले. अमृत पान कराने वाले, प्रभु सुधा पिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले,
प्रभु की कथा सुनाने वाले तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. सूतजी महाराजांना बसण्याकरता उंच आसन दिलं. 88,000 ऋषी खाली बसलेत आणि 88,000 ऋषींनी सर्वानुमते एकाने प्रश्न विचारला सूतजी महाराजांना की महाराज, आमचं भजनाकरता मन का लागत नाही? पिक्चर पाहायला गेलो तर 3 तास आम्ही पायाची घडी मोडत नाही. भजन करायला बसलो की पायाला मुंग्या येतात. हे कशामुळे? खोलीमध्ये गप्पा मारायच्या म्हटलं की हसून हसून मारतो आम्ही, कथेत डुलक्या देतो. कशामुळे? सूतजी महाराजांनी सांगितलं, हा सारा कलीचा प्रभाव. कलियुगात असंच होणार. असत्याला चालना मिळेल, सत्याला त्रास होईल. जो इमानदारीने वागेल तो अन्न करता मौतात होईल, अन्न करता मरेल. जो पाप करेल, व्यभिचार करेल, त्याचे लोक रथावर मिरवणुका काढतील. हा कलीचा प्रभाव आहे. सुनो रे दादा, ऐसा कलयुग आएगा, हंस चुकेगा दाना और कौवा मोती खाएगा. ईमानदारीनं वागा, या जगात त्रास होईल तुम्हाला. आणि बेईमानीनं वागलात लोक उदू उदू करतील. मग इमानदारी बाळगायची नाही का? हे ग्रंथात नाही, पण माझी प्रार्थना आहे तुम्हाला, मी अनुभवातून बोलतो. हा माझा अनुभव आहे. एक सर्प असायचा जंगलात, साप भला मोठा. त्या सापाला सारे लोक घाबरायचे, भीती वाटायची, अरे साप आहे. त्या जंगलात कोणी येत नव्हतं, त्या सापालाही वाईट वाटायचं. त्या सापाला एका साधूची भेट झाली आणि सांगितलं, अरे बाबा तू दुःखी का? त्या सर्पाने सांगितलं, हो मी कधी कोणाला काही बोलत नाही, कधी कोणाला त्रास देत नाही. माझ्या शरीराचा आकार मोठा आहे म्हणून मला घाबरतात का लोक? साधूनं सांगितलं, अरे राजा, तुझ्या स्वभावाची लोकांना जाणीव करून दे की तू गरीब आहे. याची लोकांना जाणीव झाली की लोक तुला घाबरणार नाहीत. तो म्हटलं ठीक आहे. मग हळूहळू त्या जंगलात काही पोरं येऊ लागले. पोरांकडे पाहिलं की तो साप शांत उभा राहायचा. पोरं दुरून सापाला बघायचे, हळूहळू जवळ यायला लागले. पोरांनी गावात जाऊन लोकांना सांगितलं, अहो तो सर्प फार गरीब आहे, काहीच करत नाही तो. आपण उगाच एवढे दिवस त्याला घाबरलो. आणि हळूहळू त्या गावातले लोक त्या सापाकडे येऊ लागले. सापाला वाटलं चांगलं आहे, साधूचा शब्द कामी आला, सापाचं जीवन मिळालं म्हणून काय झालं, आपल्यावर कोणीतरी प्रेम करावं, एवढे सर्व लोक मला भेटण्याकरता येतात. त्या सापाच्या जवळ गावचे लोक येऊ लागले. सापाच्या अंगावरून हात फिरवू लागले. साप काही करायला तयार नाही, साप हालत नाही, डुलत नाही. सापाच्या जवळपास लोक खेळायला लागले. साप अति गरीबपणा दाखवतोय. साप फुस करत नाही, पुढे चालत नाही, मागं होत नाही, हालत नाही, डुलत नाही. गावातल्या पोरांनी काय करावं माहिती आहे? अशा काड्या घ्याव्या आणि त्या सापाला टोचाव्यात. काडी घ्यावी, सापाला टोचावीत. सापाच्या शरीरातनं रक्त निघतं, त्रास होतोय, त्याला वेदना होतात. पण साप म्हणतो की अरे मला असं केल्यानं जर यांना आनंद होत असेल तर काय अडचण आहे. आणि आता कुठे लोक माझ्याकडे यायला लागलेत, मी माणसांमध्ये यायला लागलो. संध्याकाळी साधूची भेट झाली आणि साधूने त्याचं रक्तभंबाळ शरीर पाहिलं. साधूला वाईट वाटलं, का रे कस काय झालं असं, ही अवस्था कोणी केली तुझी? महाराज तुम्हीच सांगितलं ना, कोणाला त्रास देऊ नको, लोक तुझ्या जवळ येतील. लोक माझ्या जवळ आले, लोकांनी मला काट्या टोचल्या. साधूनं सांगितलं, वेड्या माणसा, मी इतकं पण शांत राहिला नाही. सांगितलं लोक जवळ येऊ द्यायचे, पण लोक काठ्यात टोचायला लागले की चावायचं नाही, पण कमीत कमी फुस तरी करायचं. हे माझंही तुम्हाला सांगणं आहे.
अति गरीब नाही राहायचं. कोणी त्रास द्यायला लागलं चावायचं नाही, पण किमान फुस तरी करायचं, तर जगता येईल तुम्हाला समाजात. नाहीतर जगणं शक्य नाही. लोक इमानदाराला जगू देत नाही. आता साम दाम दंड भेद साऱ्या गोष्टी वापराव्या लागतात. मला तर वयाच्या मानानं इतका अनुभव आहे, काय सांगावं तुम्हाला. अनेक भानगडी मी मोडतो, मी पाहतो या साऱ्या गोष्टी. कधी कधी चूक नसताना सुद्धा कोणाला तरी अत्याचार सहन करावा लागतो, तेव्हा फार वाईट वाटतं. माहिती असतं या माणसाचा काही एक संबंध नाही, तरी याला अत्याचार सहन करावा लागतोय. असाही स्वभाव काय कामाचा. जसं अन्याय करणं पाप आहे, तसं अन्याय सहन करणं सुद्धा पाप आहे. हा कलीचा प्रभाव आहे. सूतजी महाराजांना शौनकादी ऋषींनी सांगितलं, कलियुगामध्ये मग आता जगायचं तरी कसं. कलियुगात तरुण जायचं असेल तर साधन काय. त्यावेळेस सूतजी महाराजांनी या साऱ्या संतांच्या प्रश्नाचं एकच उत्तर दिलं. साऱ्या 88,000 ऋषींना सांगितलं, तुम्हाला जर कलियुगातून तरुण जायचं असेल, एकमेव साधन, या साधनाचं नाव आहे श्रीमद भागवत कथा. 88,000 ऋषी म्हटले, काय ही कथा. कथा कथा म्हणजे काय. सूतजी महाराज सांगतात, ही कथा म्हणजे एक रस आहे. ही कथा म्हणजे असं एक फल आहे, फार मोठं आश्चर्यजनक आहे ते. काही काही फळं असे असतात ना, त्यांचा बाहेरचा भाग फेकावा लागतो, आतला भाग खावा लागतो. काही काही फळं असे असतात ज्यांचा आतला भाग फेकावा लागतो आणि बाहेरचा भाग खावा लागतो. काही काही फळं असे असतात ज्यांचा बाहेरचाही भाग फेकावा लागतो, आतलाही भाग फेकावा लागतो आणि मधला गाभा खावा लागतो. फळं तुम्ही शोधून घ्या, आता सांगून माझा वेळ जाईल. पण हे असं फळ आहे, याचा बाहेरचा भागही वाया जात नाही, आतला भागही वाया जात नाही, मधला भागही वाया जात नाही. जगातलं फार मोठं आश्चर्यजनक असं फळ आहे. आणि हे फळ खायचं नाही बर का, हे फळ प्यायचं आहे. पिबत भागवताम रसमालयम. हा एक असा रस आहे की याची नशा कधीच उतरत नाही, कधीच उतरत नाही. सध्या एक ब्रँड लय जोरात चालू आहे, श्री शिवाय नमस्ते. नुसतं पाहिलं ना त्या भोलेनाथाकडे तरी नशा होते माणसाला. बिन पिए नशा हो जाता है, बिन पिए नशा हो जाता है. जब सूरत देखो भोले की, पिए नशा हो जब सूरत देखो भोले की. बिन पिए नशा हो जाता है, जब सूरत देखूं भोले की. बिन पिए नशा हो जाता है, जब भोले देखूं तो. उसके शीश पे चंदा विराज रहा, शीश पे चंदा विराज रहो, उसके शीश पे चंदा विराज रहा. शीश पे चंदा विराज रहो, चंदा की चंदा की. हात दिलेत का हात. या नाचणाऱ्यांचं देव बाप लागतं, तुमचा काका चुलता कोणीतरी लागत असेल की नाही. तुमचा कोणीतरी लागत असेल, उठाव हात, दोन हात उठा के. हरी बोल.
जब सूरत देखो बोले बिन पिए नशा हो जाता है जब सूरत देखो बोले न पिए नशा हो जाता है जब सूरत देखो बोले बिन पिए नशा हो जाता है जब सूरत देखो बोले जय हो हेलो 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 जय हो उसके हाथ में डमरू विराज रहो हाथ में डमरू विराज रहो उसके हाथ में डमरू विराज रहो उसके हाथ में डमरू विराज रहो डमरू की डमरू की डमरू की ताल में खो जाओ जब सूरत देखो बोले बिन पिए नशा हो जाता है जब सूरत देखो बोले न पिए नशा हो जाता है जब सूरत देखो बोले बिन पिए नशा हो जाता है जब सूरत देखो बोले उसके पैरों में घुंघरू विराज रहे फूलों में घुंघरू विराज रहे उसके पैरों में घुंघरू विराज रहे पैरों में घुंघरू विराज रहे घुंघरू की घुंघरू की ताल में खो जाओ जब सूरत देखो बोले बिन पिए नशा हो जाता जब सूरत देखो बोले कि नशा हो जाता है जब सूरत देखो बोले बिन पिए नशा हो जाता है जब सूरत देखो बोले श्रीमद् भागवत महापुराण की जय। जय सुखदेव जी महाराज महाराज की जय। नमः पार्वती पदे हर 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 महादेव।
मी बोललो काही लोकांना सुरुवातीला थोडं अटपटांग वाटलं नाही का. मला असं वाटतं आपण जे नशा करतो ना सज्जनो, संध्याकाळी जर आपण घेतली तर सकाळी उतरून जाते. जीवनात नशा अशी करायची ना ती कधी नाही उतरली पाहिजे. जे बरेच बाबा लोक सांगतात जाम पर जाम पीने से क्या फायदा, शाम को पियो सुबह उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, शाम को पियो सुबह उतर जाएगी. प्याला पी ले हरिनाम का तेरी जिंदगी सुधर जाएगी. जीवनात ही नशा कधीच उतरत नसते. बिन पिये नशा हो जाता है, जब सूरत देखूं भोले की. ओ बिन पिए नशा हो जाता है, जब सूरत देखूं भोले. ही नशा कधी उतरत नाही. ही भागवताची नशा एकदा का चढली ना सज्जन हो, ती आपला उद्धार करूनच आपल्याला सोडते. हे भागवत म्हणजे काय. शौनकादी ऋषी सूतजी महाराजांना विचारतात, या भागवताने कुणाचा उद्धार झालाय का, कुणाचा फायदा झालाय. सूतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, फायद्या वाचून मनुष्य काही करू शकत नाही. फायदा असेल तरच काहीतरी करतो आपण, आणि केलाच पाहिजे विचार. शेतात जर एखाद्या बाईला मजुरी लावायची असेल की तू माझ्या घरी निंदायला ये बरं, ती पहिले विचारते तुम्ही रोज काय देणार. अहो तुमच्याकडे कोणी झाडू पोछा करणारी बाई आली, तिला सुद्धा महिना ठरवला जातो. काम करण्याच्या आधी ठरवून घेते ती. मग आम्ही जर 7 दिवस ही कथा ऐकणार आहोत, नेमका आम्हाला याचा फायदा काय. सूतजी महाराज सांगतात याचा खूप मोठा फायदा आहे. श्रीमद भागवतातल्या महात्म्यातली सुंदर अशी कथा सूतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात की एकदा नारद महर्षी जग भ्रमंती करत होते. नारदाचं काम आहे फिरत राहणं, प्रत्येक ठिकाणची खबर घेत राहणं. असत्य कसं लयाला जाईल, सत्य कसं उदयाला येईल, याकरता नारद महर्षी काम करतात. इकडची गोष्ट तिकडे, तिकडची गोष्ट इकडे करणं काम नारदाचं आहे. पण ते काम करत असताना धर्माची स्थापना व्हायची, नारदानं चुगली लावली तर. आपल्याकडे आपण कोणाला नारद म्हणतो. आपल्या गावात जर एखादी माणूस भांडण लावत असला ना, म्हणतो अरे नारद आहे तो. किती मूर्खपणा आहे. नारद या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. भानगड करणारी बाई असली ना, भानगड लावणारी, तरी बाया म्हणतात जाऊ दे ना नारदी ती. नारद ठीक, पण नारदी कस काय. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. नारदी, वा रे वा, म्हणणारीच नारदी आहे. नारदी नाही ती आरदी आहे. नारद, जिसकी बात भगवान भी नहीं रद्द कर सकता, उसे नारद कहते हैं. देवाला सुद्धा ज्यांची गोष्ट टाळता येत नाही. नारदानं जेव्हा जेव्हा चुगली लावली ना, तेव्हा धर्माची स्थापना झाली, अधर्माचा नाश झाला. लोक अशी कळ लावतात आता की एका गॅसचे 2 तुकडे होतात, एका दरवाजाचे 2 दरवाजे होतात. आम्ही तर इतके पुढे गेलो, आम्ही आता दरवाजेच ठेवले नाही. 10 वर्षामागे काळ होता, मायबापातून वेगळं निघाला. काळ होता 10 वर्षामागे, तो मायबापातून वेगळं निघाला. मी तर या मताचा आहे की छातीला हात लावून सांगितलं पाहिजे, जर 2 भाऊ असले ना, अरे मायबाप कोणात राहतात, खानदानी पोरगा एकच सांगेल आम्ही मायबापात राहतो, मायबाप आमच्यात राहत नाहीत. आपली काय ताकद आहे, आपण मायबापाला वेगळं ठेवतो. मायबाप कशी असू देत, दोष न पाहता स्वीकारलं पाहिजे. सज्जनो,
नारद महर्षी फिरत 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 कणकण निरादिनी यमुना मातेच्या तीरावर एक सुंदर असं देवाचं आवडतं वन आहे. त्या वनाचं नाव आहे वृंदावन. वृंदावन ही भूमी रसिकांची भूमी आहे. वृंदावन ही भूमी प्रेमी लोकांची भूमी आहे. वृंदावन हे भक्ताचं राहण्याचं ठिकाण आहे. कसं जन्माला आलं ते भक्तांनाच विचारा ना. आमचे भक्त म्हणतात वृंदा हरिजी वृंदावन प्यारो वृंदावन श्री वृंदावन प्यारो वृंदावन श्री वृंदावन प्यारो वृंदावन श्री वृंदावन प्यारो वृंदावन वृंदावन मेरो वृंदावन वृंदावन मेरो वृंदावन. वृंदावन आपलं आहे हा भाव मनात असला पाहिजे. सजनो तुमच्यात कोण कोण गेलाय वृंदावन बोट वर करा. वा एवढे लोक तुम्ही वृंदावन जाऊन आले किती भाग्यशाली आहात. महाजन दादा जाऊन या. गेले नसाल तर गेलं पाहिजे. झालं काय मग बोट नाही वर केलं. जो वृंदावन जाऊन आला ना तो देवाला भेटून आला असं समजायचं. वृंदावन हे धाम नाही. वृंदावन हे क्षेत्र नाही. वृंदावन हे देवाचं घर आहे. देवाचं राहण्याचं ठिकाण आहे. वृंदावनाची निर्मिती कोणी केली नाही सजनो. वृंदावनात जो गेला त्याला विचारा वृंदावनातली महती. इतर ठिकाणी एकदा गेलं की दुसऱ्यांदा जावं वाटत नाही. पण वृंदावन असं क्षेत्र आहे मला रोज वृंदावन जावं वाटतं. वृंदावन ही रसिकांची भूमी आहे. वृंदावन ही प्रेमी लोकांची भूमी आहे. जो वृंदावनात जातो ना देव त्याला आपलंसं करतो सजन. वृंदावनात अनेक गोष्टी आहेत अशा भरपूर खासियत आहे वृंदावनातली. कसं प्रकट झालं ते वृंदावन जन्माला कसं आलं. सब सुख सागर रूप उजागर रहे वृंदावन धाम. 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 हो रूप गोस्वामी प्रगट कियो जहाँ रूप गोस्वामी प्रगट कियो जहाँ गोविंद रूप निधान. वृंदावन मेरो वृंदावन श्री वृंदावन प्यारो वृंदावन श्री वृंदावन प्यारो वृंदावन श्री वृंदावन प्यारो वृंदावन. बोलो श्री वृंदावन धाम की. सजनो या भजनात फार सुंदर भाव आहे. हे भजन कोणाला कळेल माहितीये का. जो जाऊन आला ना वृंदावन त्याला कळेल. आणि आजही सुंदर सुंदर स्त्रिया कणकण निरादिनी जमुना मातेच्या काठावर आपले केस मोकळे सोडतात आणि देवाच्या विरहात रडतात की परमात्मा आम्हाला कधी भेट देणार. प्रभू आम्हाला कधी भेटणार. त्याच्या वाचून हे जीवन शून्य आहे. या जीवनाला किंमत नाही हो.
माणसं रडतील यात काय डबल. वृंदावनात कधी गेलात तर बघा, सुंदर सुंदर मुलं पंजाबी ड्रेस घालतात, हातात बांगड्या भरतात, लांब लांब केस वाढवून इथं भांग भरतात. मुलं होठ पालिश लावतात, ते कानात झुमके घालतात. मुलं पायात साकड्या घालतात, साकड्या. ते भाव ठेवतात की आम्ही माणसं नाहीत, आम्ही स्त्री आहोत, भगवंतावर प्रेम करतो आम्ही, आम्ही गोपिका आहोत देवाच्या. काय भाव आहे नाही का? अहो, आपल्याकडे महाराष्ट्रात एक संत झालेत, प्रज्ञाचक्षू गुलाबरावजी महाराज. प्रज्ञाचक्षू गुलाबरावजी महाराजांनी 300-350 पुस्तकं लिहिलेत. त्यांच्या ग्रंथांवर विदेशात PhD केली जाते. ते स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे की मी ज्ञानोबरायांची मुलगी आहे. आश्चर्य सांगू, त्यांना दोघी डोळ्यांनी दिसत नव्हतं, सुरदास होते. पण तुम्ही जर आळंदीला गेले, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात भजन मंडप आहे. त्या भजन मंडपात एक फोटो आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. 750 वर्षापूर्वी कॅमेरा नव्हता, मग ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो कुठून मिळाला? त्या प्रज्ञाचक्षू गुलाबरावजी महाराजांच्या स्वप्नात ज्ञानोबराय गेलेत आणि स्वप्नात त्यांनी ज्ञानोबरायांना पाहिलं आणि त्यांनी जो फोटो तयार केला तो फोटो आज तुमच्या माझ्या घरात आहे. ज्यांना दिसत नव्हतं त्यांच्या जीवनातली गोष्ट सांगतो. ते गुलाबरावजी महाराज महिन्यातून 4 दिवस बाजूला बसायचे. का? मी ज्ञानोबरायांची मुलगी आहे, मलाही रजस्वला धर्म येतो. काय आश्चर्य आहे हो, ही कुठे असेल ही भावना? काय प्रेम आहे! हे सुंदर सुंदर मुलं देवासाठी रडतात, आपलं जीवन समर्पित करतात. वृंदावनातले मोठे मोठे साधू तुम्ही सर्व ओळखतात प्रेमानंदजी बाबांना. असं डोक्यावर पदर घेतात. ते श्रीजीकडे जायचं म्हटलं की का, मी राधा राणीची सखी आहे, मी राधा राणीची गोपिका आहे, हा भाव आहे मनात. आपल्या तुमच्या सर्वांमध्ये एकच नर आहे, तो म्हणजे परमात्मा. आपण सर्व त्याच्या पत्नी आहोत, हा भाव मनात असला पाहिजे. त्या परमात्म्याला सुद्धा ते वृंदावन धाम आवडतं, राधा राणी इतकंच बरं का. परमात्म्याला सुद्धा ते भाव त्या परमात्म्याने सुद्धा म्हणावं, श्याम हृदय कमल सो प्रगट्यो, श्याम हृदय को भाय. काय श्रीधाम वृंदावन, प्यारो वृंदावन, हरि बोल. वृंदावन प्यारो वृंदावन, और श्यामाहृदय कमल सो प्रगटो, श्यामाहृदय कमल सो प्रगटो, श्यामाहृदय को भाय. श्री वृंदावन प्यारो वृंदावन, श्री वृंदावन प्यारो वृंदावन, वृंदावन प्यारो वृंदावन, श्री वृंदावन प्यारो बोले वृंदावन धाम की जय. वृंदावन प्यारो वृंदावन, श्री वृंदावन वन मेरो वृंदावन, श्यामाहृदय कमल सो प्रगटो, ओ
और शामर्द कुबा वृंदावन मेरु वृंदावन श्री वृंदावन प्यारु वृंदावन. त्या वृंदावनात दुःख नाहीये. सुखाची प्राप्ती करायची असेल तर वृंदावन जा. बाप, त्या वृंदावनात सर्वीकडे सुख आहे. पण नारदाने एक गोष्ट पाहिली. कनकन निरादिनी जमुना मातेच्या तीरावर एक तरुण अशी मुलगी, दिसायला अत्यंत सुंदर आहे, रूपवती, देखणी. ठीक आहे, पहिली कथा आहे ना. तिच्या आजूबाजूला दोन म्हातारी लोक पडलेत आणि काही स्त्रिया त्या म्हाताऱ्या लोकांना वारा घालतायत. त्या मुलीच्या डोळ्यातनं पाणी येत आहे, तिच्या चेहऱ्यावर दुःख आहे. साधूला कोणाचं दुःख पाहावत नाही बरं का. साधू त्यालाच म्हणतात. भगवे कपडे घालणारा साधू नाही माझ्या मनाने. मला असं वाटतं बा, हे माझं मत आहे. भगवे कपडे घालतो तो साधू नाही. जाळजाळ माळा घालतो तो साधू नाही. नंगा पुंगा फिरतो तो साधू नाही. साधुत्वाचं माझ्या दृष्टिकोनातून एकच लक्षण आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. साधू तूच की जो दुसऱ्याचं दुःख आपलं मानतो, दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो. नाहीतर काही काही लोक दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुखी होतात. सज्जनो, साधुत्वाचं लक्षण आहे. साधू परकेची पीडा आपल्याकडे घेतो. नारदानं विचारलं, ताई तुम्ही कोण? तिने सांगितलं, माझं नाव भक्ती देवी. तुम्ही दुःखी काय? तुमच्या चेहऱ्यावर का म्हणून दुःख आहे? काय झालं तुम्हाला? काय सांगावं महाराज. मी दिसायला खूप सुंदर आहे, मान्य मला, कसली कमी नाही माझ्या आयुष्यात. पण सांगू, लेकराच्या सुखात आईचं सुख असतं आणि लेकराच्या दुःखात आईचं दुःख असतं. स्वतः दुःख सहन करते आणि लेकराला सुख देते, तिला आई असं म्हणतात. परमेश्वर प्रत्येकाच्या सोबत राहू शकत नाही. म्हणून परमेश्वराने आई नावाचं पात्र निर्माण केलं. जगात सर्व गोष्टींना उपमा आहे. आई या पात्राला कशाची उपमा नाही सज्जन. जिच्यामुळे आपण हे जग पाहिलं ना, तिला आई म्हणतात. आपल्या पायात साधा काटा सहन होत नाही, जी 9 महिने 9 दिवस पोटात वागवते ना, तिला आई म्हणतात. आई त्यालाच कळते जिच्या जीवनातली आई गेली ना तिला. माणसाला सावलीची किंमत उन्हात गेल्यावर कळते, उजेडाची किंमत अंधारात गेल्यावर कळते, हाताची किंमत हात नसल्यावर कळते, पायाची किंमत पाय नसल्यावर कळते. आई बापाची किंमत जिच्या माहेरातली माय आणि बाप गेलाय ना, तिला विचारा, ती सांगेन. ती सांगेन तुम्हाला की जिची माय आणि बाप नेला, तिचं माहेर संपलं. माणसाला एक वेळ खायला नको, पण आई जन्माला टिकावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आई या शब्दाला उपमा नाही सज्जनो. माय माय असते. या जगात सर्व गोष्टींना उपमा आहे. हो, सूर्याला उपमा आहे, चंद्राला उपमा आहे, सागराला उपमा आहे, पण आईला उपमा नाही सज्जनो. आईबद्दल म्हणतात ना,
नाभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल शीतल तुझी तुझी छाया मला हवीस जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगीन आई देवा पाशी मी ग, आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला. आकार. आईची उपमा कशाला नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना. अरे ती स्वतः लेकरू जर सू केली ना, ती ओल्यावर झोपते आणि लेकराला कोरड्या जागेवर झोपवते. ती शिळं पाक खाते, लेकराला चांगलं खायला देते. ती फाटलेले कपडे परिधान करते, लेकराला चांगले कपडे देते. आई इतके लेकरासाठी कष्ट कोणी सहन करत नाही. पत्नी प्रारब्धाने मिळते, आई पुण्याईने मिळते. पत्नी मेली मरू नये, मेली तर दुसरी कराल, आई मेली तर कुठून आणाल. म्हणून जगात श्रीमंत तोच ज्याच्या घरात माय आणि बाप आहे. सर्वात श्रीमंत जगातला तो. सज्जनो, आई कधीच आपल्या लेकराचं दुःख सहन करू शकत नाही. माझ्या लेकराला सुख मिळावं म्हणून ती कुठल्याही स्तराला जाऊ शकते. भक्ती देवी सांगते, हे आजूबाजूला जे पडलेत ना, हे दोघी माझे मुलं आहेत. एकाचं नाव ज्ञान आहे आणि दुसऱ्याचं नाव वैराग्य आहे. नारदानं विचारलं, हे कसं शक्य? तुम्ही तरुण आहेत, तुमचे लेकरं म्हातारे. 20 वर्षाच्या मुलीला 60 वर्षाचा मुलगा कसा असू शकतो? हे न पटण्यासारखं आहे. मला सांगा, नेमकी तुमची अडचण काय? भक्ती देवी सांगते नारदाला, महर्षी, माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला. कर्नाटकात मी लहानाची मोठी झाली. महाराष्ट्रात माझा सन्मान झाला. गुजरात मध्ये बऱ्याच ठिकाणी मला प्राधान्य मिळालं. पण मी फिरत 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 जेव्हा उत्तर प्रदेशात या यमुना महाराणीच्या तीरावर आली, इथं मी तरुण झाली, पण माझे लेकरं म्हातारे झाले. या हवा घालणाऱ्या बाया कोण आहेत? गंगा, गिरणा, गोदावरी, नर्मदा, सरस्वती नावाच्या नद्या आहेत, त्या वारा घालतायत. सज्जनो, ही भक्ती देवी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयात जन्माला येऊ शकते बरं का. तिला जन्माला घालायचं आपण. भक्ती देवीचा जन्म हा हृदयात झाला पाहिजे. हृदयाला म्हणतात द्रविड. द्रविड नावाचा देश म्हणजे आपलं हृदय. ही भक्ती देवी जर हृदयात जन्माला आली आणि तुम्ही जर श्रवण भक्ती देवाचं नाम चिंतन ऐकून 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 जर तिला मोठी केली, मग ती हृदयातली भक्ती देवी डोक्यात येते. म्हणजे डोकं म्हणजे मस्तक महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रात तिचा सन्मान होतो. या कर्नाटकातून म्हणजे कानातून ऐकलेल्या भक्तीद्वारे मस्तकात आलेली भक्ती देवीचा सर्वीकडे सन्मान होतो. भक्ती देवी सांगते, नारद महर्षी, काही करा आणि माझे लेकर मला तरुण बनवून द्या. नारदानं सांगितलं, तुम्ही चिंता करू नका. आपल्याकडे अशी अशी ग्रंथ संपदा आहे की त्या ग्रंथातला एक मंत्र जरी म्हटला तरी तुमचे मुलं तरुण होतील.
असे अनेक मंत्र आहेत. बरेचसे मंत्र मला माहिती आहेत. मी नेहमी सांगतो, पैशावाल्या होण्याचा मंत्र कोणीच सांगत नाही, तो फक्त गजानन महाराज सांगतात. तुम्हाला जर पैशावालं व्हायचं असेल ना, इतक्या लांब आले तुम्ही, मग काहीतरी फायदा झाला पाहिजे तुमचा. तू काय तात्याला सांगते, तात्याला माहिती येतो. पैशावाले होण्याचा मंत्र, आज कथेचा पहिला दिवस आहे, रोज एक एक मंत्र सांगेन मी तुम्हाला. आता सर्वात पहिला मंत्र पैशावाल्या होण्याचा. 100% पैशावाले व्हाल तुम्ही. नाही झाले आपलं नाव बदलून ठेवा. फक्त मी सांगतो तेवढं करा. पैशावाले होण्याचा मंत्र आहे, ऐका. पाहणं कशा कान पाडून ऐकता. काय सांगतो बाई बाबा, पैशावाला होण्याचं. जर पैशावाला व्हायचं असेल ना, तर पैसा दान करा. जमिनीत जर 2 किलो ज्वारी बुजली नाही ना, तर 2 क्विंटल आपल्या घरात येणार नाही. आपल्या ग्रंथ संपदेमध्ये आपला धर्मग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे गीता. गीतेमध्ये 700 श्लोक आहेत. एक एक श्लोक वेदाच्या रुचांची बरोबरी करणार आहे. एकेका श्लोकामध्ये एवढी ऊब आहे की एका श्लोकावर ज्ञानोबरायांनी किती प्रगल्भ अर्थ लिहावा. शके 12 से 12 टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ज्ञानोबरायांनी 56 भाषा हाताशी घेऊन ज्या गीतेवर टीका केली, 56 भाषांना न्याय दिला. 700 श्लोक ज्या धर्मग्रंथात आहेत, तो गीता नावाचा ग्रंथ नारदाने आणला आणि 700 श्लोक म्हणून दाखवले. पूर्ण पारायण केलं गीतेचं, तरी ज्ञान वैराग्याला कसल्याही प्रकारची चेतना आली नाही. गरुड पुराण, ज्या पुराणाने मृतात्म्याला सुद्धा मोक्ष मिळतो असं पुराण गरुड पुराण, ते आणलं, त्याचंही पारायण केलं. मत्स्य पुराण, कच्छ पुराण, वराह पुराण, पद्म पुराण, 17 पुराण आणलेत आणि 17ही पुराणांचं पारायण केलं, तरी काही उपयोग होत नव्हता. परमात्म्याच्या नामाचं एक छोटस एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये देवाचे सहस्त्र नाव आहेत. त्याला म्हणतात विष्णू सहस्त्रनाम. या विष्णू सहस्त्रनामाचं अनन्य साधारण असं महत्व आहे. ज्या माय माऊलीने रोज सकाळी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला, तिच्या संसारात कधी दुःख येत नाही. तसं संसार हा दुःखानं भरलाय, त्याबद्दल दुमत नाही. पण संसारात येणाऱ्या आपदा, संकट, दुःख जर टाळायचं असेल तर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला पाहिजे. नाही तुम्हाला ते वाचता येत ना, मोबाईलवर लावा आणि सकाळी ऐकून घ्या. विष्णू सहस्त्रनाम अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. काही उपयोग नाही झाला. नारद महर्षी थकले. नारदाने धीर सोडला नाही. भक्ती देवीला सांगितलं, मी तुमच्या पोरांना तारुण्य अवस्था प्राप्त करून देईन, तुम्ही त्याची चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका, मला काही दिवसाचा कालावधी द्या. आणि नारद महर्षी जगभ्रमंती करायला निघाले. नारद महर्षी साधूंकडे येतात. आता साधू कोणाला म्हणावं? ज्यानं 6 धुतले त्याला साधू म्हणतात. साधू या शब्दाची व्याख्याच आम्हाला माहित नाही. पटलं तर घ्या, सांगणं माझं काम आहे. माझ्या दृष्टिकोनातून मला साधू फार कमी दिसतात. आता ब्रह्मचारी सुद्धा कमीच आहेत. कमी म्हणजे नाही, बरोबरच आहे. संन्यासी या शब्दाचा अर्थ, ज्याने पूज्यपाद श्री गुरु मामासाहेब दांडेकरांचं चरित्र वाचलं असेल, आमचे डॉक्टर महाराज वाचतात, मामासाहेब दांडेकरांच्या चरित्रामध्ये मी वाचलेली घटना सांगतो. मामासाहेब शेवटच्या 2 कॉलेजचे प्रिन्सिपल होते. मामासाहेब दांडेकर. आळंदीला जी संस्था आहे ना, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आमचे आज्य गुरु म्हणजे आमच्या गुरु महाराजांचे गुरु, वैकुंठवासी पूजनीय श्री गुरु मोठे बाबांचे गुरु,
त्यांचं नाव पूजनीय मामासाहेब दांडेकर. 2 कॉलेजचे प्रिन्सिपल होते. कॉलेजला शिकवायला जायचे आणि संस्था पण सांभाळली. लोक धोत्रावाल्यांना येडं समजतात. लोक म्हणतात लोक गेले चंद्रावर, तुम्ही धोत्रावर. नाही रे, मामासाहेब उच्च शिक्षित होते. मला आठवतं आमच्या गावात आमच्या आजींनी झुमकाबाई नाना पाटील त्यांनी कीर्तन आणलं होतं. मामासाहेबांचं कीर्तन ठेवलं. तो मुंबईवरनं ट्रेननी लोक कीर्तन ऐकायला आले तर 100 गाडं बैल गेली होती घ्यायला लोकांना. म्हणजे लोक किती आले असतील? एका गाडबैलमध्ये 5 लोक म्हणा तरी 500 लोक मुंबईवर कीर्तन ऐकायला आले. कसं कीर्तन असेल त्यांचं? पूजनीय मामासाहेब दांडेकरांकडे काही विद्यार्थी पळत आले आणि सांगितलं, मामासाहेब, इंद्रायणीच्या घाटावर एक संन्याशी मरून गेलाय, त्याचा अंतविधी कसा करायचा? कारण अंतविधी 3 प्रकारचा केला जातो. एक जाळलं जातं, एक बुजलं जातं आणि तिसऱ्या प्रकारचा अंतविधी आहे तो फक्त काशीला केला जातो. माणूस मेला तर नवरदेवासारखं सजवतात, बाई मेली तर नवरीसारखं सजवतात आणि वाहत्या पाण्यामध्ये टाकून देतात. त्याला जलसमाधी म्हणतात. 3 प्रकारचा अंतविधी आहे. याच्यात आता कोणता अंतविधी कोणाचा कसा करावा ते वेगळा विषय आहे. पण मला असं सांगायचं की गृहस्थ्याला जाळलं जातं आणि संन्याशाला बुजलं जातं. गृहस्थ्याला जाळतात आणि संन्याशाला खड्डा करून बुजतात. मामासाहेबांकडे विद्यार्थी आले, मामासाहेब, तो संन्याशी मेला, त्याला पुरायचं का जाळायचं? मामासाहेब म्हटले, त्याचं निरीक्षण करा. नाही नाही, फक्त लंगोट लावली आहे, काहीच नाही दुसरं. अरे व्यवस्थित निरीक्षण करा. पोरं गेले, लंगोटची तार उघडून पाहिली, म्हणजे केसनी. त्या केसनीमध्ये 3 लवंगा बांधलेल्या होत्या त्या संन्याशाने. मामासाहेबांकडे पोरं आले, प्रतिभाताई, मामासाहेब काय करतात? 3 लवंगा बांधल्यात. मामासाहेब म्हणे, जाडून टाका त्याला. अहो, तो संन्यासी आहे ना. मामासाहेब म्हटले, संन्याशाच्या जीवनात 3 लवंगांचा सुद्धा मोह नसतो, त्याला संन्यासी म्हणतात. अमळनेरला पूज्यपाद श्री गुरु सखाराम महाराज होते. पंढरीला जायचे तर झोपडी पेटवून जायचे. का बरं? माझ्या झोपडीत माझा जीव गुतू नये म्हणून. आपलं चित अजून मी कुलूप ना झटका माशी काल दिसणं सांगेल. हा, संन्यासी कोणाला म्हणावं, साधू कोणाला म्हणावं? आता लाईले तर्क कोण कोण ब्रह्मचारी आहे. मग मायबाप साधूने नारदाला काही सांगितलं नाही. आणि संसारी लोक तर टाइमपास करतात. संसाराला आपलं दुःखच सांगायचं नाही. माझी तुम्हाला प्रार्थना आहे, जगाला आपलं दुःख कधी सांगायचं नाही. लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात. या जगात तुमचं चांगलं करून देईल असा माणूस नाही. लोक रडून ऐकतील, हसून सांगतात. पण आपलं दुःख कोणाला सांगायचं नाही. सज्जन, आपल्या दुःखात सुख मानणारी लोक आहेत, आपल्या दुःखात टाइमपास करणारी लोक आहेत, आपल्या दुःखात त्यांची वेळ मारून नेणारी लोक आहेत. मी नेहमी माझ्या कथेमध्ये सांगत असतो, एक मनुष्य कोणाचं डोकं खायचा, अत्यंत बोर करायचा कोणालाही, तो पाहिला की लोक रस्ता बदलून घ्यायची. तो शहराच्या गावी गेला आणि बस स्टँडवर उभा होता. आणि बस स्टँडवर एक माणूस सकाळी सकाळी बाजाराकरता गेला आणि आपल्या छोट्याशा पोरीला घेऊन गेला, 5 वर्षाच्या. बाजार करताना त्या माणसाची पोरगी हरवली आणि त्या पोरगीला तो शोधायला लागला. हे मार्केट शोध, ते मार्केट शोध, बस स्टँडवर जाय, स्टेशनवर जाय, मॉल मध्ये जाय. ती पोरगीच सापडत नव्हती. सकाळी 10:30-11 वाजता हरवलेली पोरगी 2:45-3 वाजता तो बस स्टँडवर आला. त्याला पोरगी दिसतच नाही. परेशान झाला. परिवाराने माझ्या भरोश्यावर पोरगी सोडली आणि पोरगी हरवून गेली. आता काय करावं? त्याला फार टेन्शन आलं, डोळ्यात पाणी यायला लागलं, रडू येतंय त्याला की मुलगी हरवली, काय करू? कोणाला मोबाईल मधला फोटो दाखवेल, कोणाला पॉकेट मधला फोटो दाखवेल, तुम्ही मुलगी पाहिली का, तुम्ही मुलगी पाहिली का? सर्व नाही म्हणतात. त्या पोरीचा बाप बस स्टँडवर आला आणि नेमका हा चुडामन त्याला भेटला शब्दाने आणि सांगितलं की अरे बाबा,
माझी मुलगी तू पाहिली का? हा म्हणतो तू टाइमपास करणारच ना. हा म्हणतो तुझी मुलगी. ज्याची मुलगी हरवली ती त्याला धीर आला. दिवसभरात असं कोणीच विचारलं नाही ना तुझी मुलगी का असं. म्हणे हो माझी मुलगी. दाखव दाखव कशी आहे. अहो 5 वर्षाची आहे. सकाळपासून काय आहे. घरचे लोक परेशान आहेत, मी परेशान आहे, मुलगी सापडत नाही. थांब थांब थांब, तू टेन्शन घेऊ नको. तुझी मुलगी हरवली ना? हो. कशाला चिंता करतो तू? याला वाटलं 100% याला काहीतरी माहिती आहे. काही टेन्शन घेऊ नको. दाखव बरं तिचा फोटो. असा फोटो पाहिला मुलीचा. म्हणे हे बघ, या बस स्टँडवर 3 बस लागल्यात. पहिली बस सोडून दे. दुसरी बस पण तुझ्या कामाची नाही. तिसऱ्या बस मध्ये बस. ही बस गावाच्या बाहेर निघाली की तुला 3 गावं लागतील. पहिलं गाव सोडून दे, ते तुझ्या कामाचं नाही. दुसरं गाव पण तुझ्या कामाचं नाही. तिसऱ्या गावात उतर. याला वाटतं याला 100% माझी पोरगी माहिती आहे बरं का. तिसऱ्या गावात उतरला की आमच्या गावाच्या बस स्टँडवरून सरळ 3 गल्या दिसतात. पहिली गली सोडून दे, ती तुझ्या कामाची नाही. दुसरी पण गली सोड, ती तुझ्या कामाची नाही. तिसऱ्या गल्लीत जा, तुला 3 घरं दिसतील. पहिलं घर तुझ्या कामाचं नाही. दुसऱ्याही घरामध्ये जाऊ नको. तिसरं घर तुला दिसलं की त्या घरात जाय. तुला 3 रूमा दिसतील. पहिली रूम तुझ्या कामाची नाही. दुसरी पण रूम तुझ्या कामाची नाही. तिसऱ्या रूम मध्ये आतमध्ये शिर, तुला 3 कपाट दिसतील. पहिलं कपाट तुझ्या कामाचं नाही. दुसरं पण कामाचं नाही. तिसरं कपाट उघडलं त्यात 3 कप्पे आहेत. पहिला कप्पा कामाचा नाही तुझ्या. दुसरा पण कप्पा कामाचा नाही. तिसरा कप्पा आहे ना, त्याच्यात 3 अल्बम ठेवलेत. पहिला अल्बम काढ, तुझ्या कामाचा नाही तो. दुसरा पण बाजूला ठेव, पण तिसरा अल्बम घे. त्या तिसऱ्या अल्बमवर पहिल्या पानावरचे फोटो जाऊ दे, दुसऱ्या पानावरचे जाऊ दे. तिसऱ्या पानावर 3 फोटो आहेत. पहिला फोटो तुझ्या कामाचा नाही. दुसराही फोटो तुझ्या कामाचा नाही. पण तिसऱ्या फोटोत 3 बाई आहेत. पहिली बाई तुझ्या कामाची नाही. दुसरी बी बाई तुझ्या कामाची नाही. पण त्या फोटो मध्ये जी तिसरी बाई आहे ना, म्हणे हो ती माझी आई आहे. मी तिची शपथ घेऊन सांगतो, तुझी मुलगी पाहिली नाही. अरे दुःख त्याला झालं आणि तुम्ही हसताय, म्हणजे तुम्ही बी चांगले आहे का मग? हा अरे बाबा, दुसऱ्याच्या दुःखात सुख मानणारी लोक आहेत. असं नसलं पाहिजे. काय संसाराला विचारावं. नारद महर्षी परेशान आहेत. फिरता 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 नारदांना भेट झाली. सनत कुमारांची. ब्रह्माजींचे 4 पोरं आहेत. सनक, सनातन, सनत कुमार आणि सनंदन.